अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे। सांगलीतील संततधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होतीये। कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या 30 फुटांपर्यंत पोहोचली आहे। इशारा पातळीकडे सुद्धा वाटचाल सुरू आहे। शहरातल्या पूरपट्ट्यातील नागरिकांचं स्थलांतर सुरू झालंय। आरवडे पार्क, सूर्यवंशी प्लॉट ठिकाणी राहणाऱ्या 9 ते 10 कुटुंबांचं स्थलांतरण करण्यात आलं। वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्यामुळे कृष्णेची पाणी पातळीत वाढ होत आहे। सध्या कृष्णेची पाणी पातळी 30 फुटावर आहे। तर आपण सध्या आहोत सूर्यवंशी प्लॉटमध्ये। काही महापालिकेनं सावधानतेचा इशारा म्हणून काही लोकांना स्थलांतरित होण्याचा इशारा दिलेला आहे। तर त्या पद्धतीनं स्थानिक लोक आहेत, ती गावातले काकानगर, सूर्यवंशी प्लॉट, कर्नाल रोड या ठिकाणचे लोक स्थलांतरित होत आहेत। आपण पाहू शकता की ज्या लोकांनी आपलं सामान बांधून ठेवलं आहे ते गाडीची वाट बघतायत। अशा पद्धतीने लोकांनी जे काही घरातलं सामान आहे, धान्य आहे, ते सर्व एकत्रित करून बांधून ठेवलेलं आहे। तशाच पद्धतीनं इतर काही घरात सुद्धा लोकांनी, महिला आहेत, त्या महिलांसुद्धा आपलं सामान बांधून ठेवलेलं आहे। आपण त्यांनाच विचारणार आहोत कशा पद्धतीने ती तयारी केलेली आहे, की स्थलांतरण काय केलं, व्यवस्था कशी केलं तुमची? व्यवस्था म्हणजे कसं, त्यांनी आम्हाला दिलं होतं 17 नंबर शाळेचं आहे, पण आम्ही सावंत प्लॉटमध्ये रूम घेऊन तिथं आम्ही शिफ्ट होत आहे। पसारा बांधून ठेवलेला आहे। सकाळपासून महानगरपालिकेची लोक येतात, पसारा बांधा निघा असं म्हणतात। या पसारा बांधण्यात तुम्ही काय केलंय का? तुम्ही पोटाला तुमच्या काय आहे काय? लेकरं लहान बाळ आहे तुमची, काय विचारलं? हे विचारत नाही, फक्त पसारा बांधा निघा, पसारा बांधा निघा। आम्ही गरीब लोक, रोज कमवून खाणारे, एकदम कसं ते आम्ही गाडीचा बंदोबस्त व्हायला पाहिजे। उठल्या सुटल्या 17 नंबर शाळेत जावा, 17 नंबर शाळेत झालं चालत न्यायचं आहे का एवढा पसारा? आम्ही रोज राबून खाणारी लोक, आमच्याकडे पैसे नको काय? एक जण तरी विचारा, तुमची बारकी लेकरं आहेत, तुम्ही पसारा गुंडाळा लागला, तुम्ही जेवलाय खाल्लाय का नाही? काय नाही, अजून पण स्वयंपाक तर केला नाही, नुसती पसाराचं हे करायला लागलोय आम्ही। मग आता जाणार कुठं आहे? आता जाणार आहे, तर रूम घेतला, आता गाडी आल्यावर मग तिथं जाणार घेऊन पसारा। सावंत प्लॉटमध्ये रूम घेतल्या। अशा पद्धतीनं नागरिक आपला जो सामान आहे ते सामान बांधवलं, धान्य लागणारे वस्तू आहेत, परंतु आता हे कुटुंब सकाळपासून आवरून बसलेलं आहे, पण ती गाडीची वाट पाहत आहेत। त्या पद्धतीनं त्या नदीकडचे जे काय सकल भागातले रहिवासी आहेत, 7 ते 8 कुटुंब हे जाण्यासाठी स्थलांतरित होत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सुजितसह आसिफ मुरसल, न्यूज 18 सांगली। आणि चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावली आहे। गेल्या 24 तासांपासून पावसाची उघडीप या ठिकाणी सुरूच आहे। आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 62% पावसाची नोंद करण्यात आली आहे। तर गेल्या 24 तासात चंद्रपूर जिल्ह्यामधील 5 तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे। चंद्रपूर शहरालगतच्या इरई धरणाचे सगळे दरवाजे अर्धा मीटरनं उघडण्यात आलेले आहेत। इरई नदीच्या पाणी पातळीत सुद्धा वाढ झाली आहे। तर गोसेखुर्द धरणाचा विसर्ग वाढल्यास वैनगंगा आणि वर्धा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे। 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाच्या सरी आहेत त्या बरसाला सुरुवात झालेली आहे। काल रात्रीपासून मुसळधार पाऊस, आज सकाळपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू झालेला आहे। आता फक्त पावसाच्या हलक्या सुरू आहेत। यासोबतच इरई धरणाचे जे 7ही दारं जे उघडले आहेत, त्याच्यामुळे जे नदी नाले आहेत ते दुथडी भरून वाहत आहे। महत्वाचं म्हणजे कोणत्याही ठिकाणी पूर परिस्थिती सध्या तर नाही, परंतु प्रशासन अलर्ट मोडवर आहे। प्रशासनाने सूचना देखील नदीकाठच्या लोकांना दिलेल्या आहे की पाणी हा सुरू असल्यामुळे, पाऊस येत आहे आणि धरणाचे दरवाजे उघडे आहेत, त्याच्यामुळे पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते। या सगळ्या गोष्टीवर जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन लक्ष ठेवून आहे। हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर। मावळमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। सतत पडणाऱ्या या पावसामुळे मावळातील बहुतेक रस्ते जलमय झाले। तळेगाव, दाभाडे शहरामधील रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे जिजामाता चौकात असलेल्या नागरिकांच्या घरात गुडघाभर पाणी शिरलं असून त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची सुद्धा नासाडी झाली आहे। शहापूर तालुक्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली असून टेंभुर्ली ढाडरे मार्गावरील बेलवली पूल 3 दिवसांपासून पाण्याखाली गेल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। बेलवलीसह हुंबाचा पाडा येथील शाळांना 3 दिवस सुट्टी देण्यात आली आहे। तर बेलवली तसंच हंबूचा पाडा येथील स्थानिक नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय।